कल्पना करा, मृत्यू समोर उभा आहे आणि तुमच्याकडे फक्त एकच आधार आहे, गुरूंचा आशीर्वाद. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्रातील एक अद्भुत प्रसंग, जिथे भक्तीने मृत्यूलाही पराभव केला. नामधारक हे योगेश्वरा, श्री गुरूंनी उदरशूल ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले. पण त्यानंतर पुढे काय घडले? सिद्ध. ऐक, नामधारका, पुढे जे घडले ते केवळ चमत्कार नव्हे, तो होता गुरुभक्तीचा परमोच्च क्षण. सायनदेव एक साधा पण अत्यंत निष्ठावान भक्त. त्याने आपल्या अंतकरणाने श्री गुरूंची सेवा स्वीकारली. त्याचा शुद्ध भक्तिभाव पाहून स्वतः श्री गुरु सायनदेवा, तुझ्या वंशात पिढ्यानपिढ्या गुरुभक्त जन्माला येतील. गुरुदेव, तुमचा महिमा अगाध आहे, पण मी एका भयंकर संकटात अडकलो आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. दरवर्षी ब्राह्मणांचा वध करतो आणि आज त्याने मलाच मारण्याचा निर्णय घेतला आहे. मी तिथे गेलो तर माझा मृत्यू निश्चित आहे. सायनदेवा, चिंता करू नकोस. निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा. तो तुला सन्मानाने परत पाठवेल. तू माझा भक्त आहेस, ताईरा. तुला काहीही होणार नाही. सायनदेव चालला होता, पण त्याला वाटत होते की तो मृत्यूकडे चालला आहे. यवनाच्या रूपात त्याला साक्षात यम दिसत होता. पण पुढे जे घडले ते अकल्पनीय होते. यवनाने सायनदेवाकडे पाहिले आणि थरथर कापू लागला. त्याला सायनदेव अग्नीसारखा तेजस्वी दिसत होता. त्याची बुद्धी सुन्न झाली, तोंडातून शब्द निघेना. सायनदेव मात्र आतून गुरूंना हाक मारत होता. त्या रात्री यवनाला एक भयंकर स्वप्न पडले. एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत होता. तो दचकून जागा झाला आणि हृदयात असह्य वेदना होत होत्या. त्याला समजले, या ब्राह्मणाचा अपमान केला तर मृत्यू अटळ आहे. तुम्ही येथे का आलात? कृपा करून आपल्या घरी जा. आणि अशा प्रकारे सायनदेवाचे प्राण संकट टळले. गुरुदेव, आपणच माझे रक्षण केले. आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले. मला तुमच्याबरोबर घेऊन चला. तुमची सेवा हाच माझा धर्म आहे. सायनदेवा, आम्ही तीर्थयात्रेसाठी निघालो आहोत. 15 वर्षांनी परत येऊ. तेव्हा तू आपल्या कुटुंबासह मला भेटायला ये. आता तू घरी जा आणि सुखाने संसार कर. जेथे श्रद्धा असते तेथे भीती राहत नाही. जेथे गुरूंचा आशीर्वाद असतो तेथे मृत्यूचाही पराभव होतो. अशा अद्भुत कथा ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा शेअर करा, कारण गुरुभक्तीचा प्रकाश सर्वांपर्यंत पोचलाच पाहिजे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.